काय ग? काय नाही ग, ते बँकेचा हप्त्याचं काहीतरी. अभिनंदन सर. हार्दिक अभिनंदन सर. बँकेचे एवढे हप्ते थकलेत की घरावर जप्ती यावी. त्यांचं काय पाहण्याचा कार्यक्रम सुरूच आहे. येत्या शुक्रवारचं ठरवू. हो चालेल ना. अनुदानाचा चेक मला मिळाला नाही ना तर मी हा पुरस्कार परत करणार आहे. बस. शाळेची जागा अगदी मोक्यावर आहे. कपाट लावतो आणि किल्ली आणून देतो तुम्हाला घरी. आई आधी बाजूला हो. काल दिवसभर तुझा हात दुखत होता. मी करते ना पोळ्या. असू दे, बायकांनी असली कौतुकं नसतात करायची. तुला माहितीये आमच्या काळात एका वेळेला 50-50 पोळ्या लाटत होतो आम्ही. बापरे, पाठ भरून नाही का ग याची आई? अगं आली तरी सांगणार कोणाला? तुझ्या आजीसमोर शब्द काढायची हिंमत नव्हती कोणाची. उन्हाळ्याच्या सुट्टीत इतके पाहुणे रावळे असायचे म्हणून सांगू. मुलांची खाणीपिणी, दिवसभर भटारखाना चालू राहायचा. पण सासूबाई कधी म्हणाल्या नाहीत, सुनबाई दमली असशील, बस जरा. आई ग, सगळ्या सासवा अशाच असतात का ग? नाही, काही असतात ना माझ्यासारख्या. खरंच ग आई. खरंच तुला मुलगा असता ना तर तुझी सून ही जगातली सगळ्यात सुखी सून असती. कुणास ठाऊक. अगं जिथे दात आहेत तिथे चणे नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि खरं सांगू का, नुसती सासू किंवा सून चांगली असून भागत नाही. दोघी समजून घेणारे असायला लागतात. नाहीतर 24 तास युद्ध. हे तू आजीला कधीच उलटून बोलायची नाहीस ना? माझ्या आईची शिकवणच होती, मोठ्या माणसांना कधी उलटून बोलायचं नाही अशी. आणि बरोबरही येते. अगं एका माणसानं चूक केली म्हणून दुसऱ्यानी पण चूक करायची का? संसार म्हटला की थोडं कमी जास्त आलंच. आई एक विचारू, लग्न करायलाच पाहिजे का गो? सॉरी. का म्हणजे एका अनोळखी घरात जायचं, एका अनोळखी माणसाबरोबर संपूर्ण आयुष्य काढायचं आणि त्यात काय किती वेंधळी आहेस ग. चल पाण्याखाली हात धर आधी. पाणी ओतू दे आधी. पाणी पाणी नको. मी 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 ओतते, नाही. कारण ते चुरचुरतं आई ग. माझं मला बघू देत ग. प्लीज प्लीज. लहान मुलं असेल तू ओरडतेस. बरं वाटलं, बरं वाटलं आई, बरं वाटलं. लग्न होऊन सासरी गेल्यावर नवरा जेव्हा घालेल ना हळूच फुंकर, तेव्हा कळेल लग्न कशाला करायचं असतं. आई, बाबा घालायचे का ग फुंकर? साबरे, तू लग्न होऊन सासरी गेल्यावर जो चटका लागेल ना, तेव्हा तुझ्या बाबांची फुंकर सुद्धा नाही कामी ह्याची ग. नाही. अरे वा, छान गुरुजी. मला याचा अर्थ नाही कळाला. काय अर्थ? यात शीलाचं महत्त्व सांगितलेलं आहे. अच्छा, कोण शीला? कोण? अरे शीला म्हणजे चारित्र्य. चारित्र्य हाच सगळ्यात मोठा दागिना आहे. बरोबर बोललात गुरुजी तुम्ही. आता याचं महत्त्व माझ्यापेक्षा आणखीन जास्त कोणाला कळणार हो. बायकोच्या चारित्र्याचा संशय घेतला आणि गुन्हा घडला आमच्या हातनं. तिला स्वतःच्या चारित्र्याचं महत्त्व कळलंच नाही आणि मला तर. अरे आज ना उद्या तिला ते कळणारच आहे. वाईट गोष्टींचं आयुष्य फार कमी असतं तुकाराम. गुरुजी, समजा चांगल्या गोष्टी मी तुमच्या सान्निध्यात आल्यावरच शिकलोय बघा. अरे तुकाराम, शाळा म्हणजे मंदिर. त्याचं पावित्र्य आपण सगळ्यांनीच राखलं पाहिजे. आपण मुलांवर जे संस्कार करतो तशीच मुलं घडतात. बरोबर आहे. मी पाहतो ना तुम्ही विद्यार्थ्यांवर किती प्रेम करता ते. अरे शाळेत आपणच त्यांचे पालक असतो. होय होय. माझ्या तासांची वेळ झाली, निघूया. यावर्षी चांगला निकाल लागलाय, पण पुढल्या वर्षी 100% निकाल लागला तरच आपलं विद्यालय हे आदर्श विद्यालय ठरू शकेल. आदर्श विद्यालय? कंचा आदर्श ठेवताय तुम्ही? शाळेतल्या पोरींची अब्रू लुटण्याचा? बाई काय बोलताय काय तुम्ही? आणि परवानगीशिवाय आत कसे आलात? बाहेर जा बघू. एक मिनिट शिंदे सर, एक मिनिट. बाई, कोण तुम्ही?
काय बोलायचंय तुम्हाला? मी या कीर्तीची आई आहे सुगंधा. ये कीर्ती, अगं बोल की कोण नराधम माहिती हो? कीर्ती बेटा, घाबरू नकोस. काय ते सगळं सांग. कोण असभ्यपणानं वागलं तुझ्याशी? कायद्याने सर. काय? हो, काल स्पेशल क्लासच्या निमित्ताने संध्याकाळी सरांनी शाळेत बोलवलं आणि वर्गात काय झाले? हे खरं आहे? सर मी असं करीन का? अहो माझं लग्न झालंय सर. ही मुलगी खोटं बोलते. नाही. मला पोरं बाळ आहेत सर. त्यातून हिची आई तमाशात नाचणारी. हाय, नाचते मी तमाशात. लाज नाही वाटत मला माझ्या कामाची, कारण माझं काम मी इमानदारीने करते. पण तुम्ही तर माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं तसं माझ्या पोरीच्या आयुष्याचं होऊ नये म्हणून तिला शाळेत पाठवली शिकायला, तर तुम्ही तिच्या आयुष्याचाच तमाशा करून टाकला की हो. काय झाले? नाही सर, ही खोटं बोलते. उलट काल ही सून मला चिकनली आणि म्हणाली माझे इंटरनलचे मार्क तुमच्या हातात आहेत सर. मी तुम्हाला हवं ते. शी, मला बोलायलाही शरम वाटते सर. गुरुजी, माझी पोर कधीच खोटं बोलायची नाही हो. हा माणूस सावताला वाचवण्यासाठी माझ्या पोरीला बदनाम करतोय. अहो नाही सर, मी असं कशाला करीन सर? हा सगळा माझ्या विरुद्ध कट आहे. अहो काल संध्याकाळी मी शाळेतच नव्हतो. असं काय झाले? शाळेसारख्या पवित्र ठिकाणी खोटं बोलताय तुम्ही. समस्त शिक्षक वर्गाला शर्मीनं मान खाली घालायला लावले. त्या कीर्तीमध्ये तुम्हाला स्वतःच्या मुलीचा चेहरा नाही दिसला. जे हात आशीर्वादासाठी पुढं करायचे त्याच हाताने. शी. आता आमच्या विद्यार्थिनींना त्यांच्या पालकांना कुठल्या तोंडानं सामोरं जायचं आम्ही? एका शिक्षकाला शिक्षा करायची वेळ आणली तुम्ही. बस. सुगंधाबाई, झाल्या प्रकाराबद्दल मी तुमची आणि तुमच्या मुलीची हात जोडून माफी मागतो. अहो गुरुजी हे काय करतायसा तुम्ही? अहो माझ्या पोरीला न्याय मिळावा आणि तुम्हाला खरं काय ते कळावं म्हणून मी आले हो इथं. न्याय मिळेल सुगंधाबाई, न्याय मिळेल. सर सर काय करताय तुम्ही सर? पोलिसांना बोलावते. सर पोलिसांना बोलवलं तर शाळेची केवढी बदनामी होईल. मी काय म्हणतो हे प्रकरण आपण इथंच मिटवून टाकूया ना? नाही सर प्लीज असं करू नका सर. सर मी चुकलो, मला माफ करा सर. हे काय करताय? काय तरी उठा उठा. सर मला बायका मुळे सर. मी तुरुंगात गेलो तर त्यांचं काय होईल सर? याचा आधीच विचार करायला पाहिजे होता कायद्याने तुम्ही. आणि कायद्याने स्वतःला सर म्हणून घेऊन कधी त्या शब्दाचा अपमान करू नका. कुणालाही आपण शिक्षक आहोत असं सांगू नका. मुलांचा शिक्षणावरचा आणि गुरुवरचा विश्वास उडून जाईल. पोलीस स्टेशन, मी प्रिन्सिपल मोहिते बोलतोय. नमस्कार मोहिते साहेब. अरे या खैरमडे साहेब या, बसा बसा. धन्यवाद. काय म्हणताय साहेब, आमच्या कामाचं कुठपर्यंत आलंय? काय पेपर्स पुढे सरकवलेत, आता पुढचं आमच्या हातात काहीच नाही, नाही का? असं कसं म्हणता मोहिते साहेब? अहो तुमच्या हातात नाही तर कोणाच्या हातात आहे? काय नाही, मी काय म्हणतो ते समजतंय ना? बरं,
कामाचा असू द्या. कॅमेरा बघितला का? डिजिटल आहे. इम्पोर्टेड दिसतोय. अहो दिसतो काय? आहेच आहे. आणि पिक्चर क्वालिटी म्हणाल ना साहेब, एक नंबर. चांगला आहे. पीस चांगला आहे. वापरून बघा ना साहेब. कशाला? आवडला तर ठेवून घ्या. नाही नको. अहो फक्त 25,000 रुपयाचा आहे. नको. असू द्या मोहिते साहेब, असू द्या. अहो इथं कोणी तुमचं स्टिंग ऑपरेशन करायला येणार नाही. काय समजतंय ना? तुम्ही फक्त आमच्या कामाचं बघायचं. खरमणे साहेब, हे काम बेकायदेशीर आहे. कधी उघडकीला आलं तर आम्ही सुद्धा गोत्यात येऊ. आजपर्यंत आलात नाही ना? मग कशाला काळजी करताय? मोहिते साहेब, आपली सगळी कामं बिनबोबाटपणे असतात. काय असो. खरं सांगू मोहिते साहेब, आज मी तुमच्याकडे एक कायदेशीर ऑफर घेऊन आलो. कसे? तेच तुमच्या बंधूंची शाळा. मोहिते साहेब, ती जमीन जर आम्हाला मिळाली ना तर त्यात आमचाही फायदा आहे आणि तुमचाही फायदा आहे. काय नाही, मी काय म्हणतोय समजतंय ना? त्या जागेचा व्यवहार होणार नाही. ती शाळा म्हणजे माझ्या दादाचा प्राण आहे. हेच हेच आपण मराठी माणसं फार सेंटिमेंटल बघा मोहिते साहेब. म्हणून आपण कधीही बिझनेस करू शकत नाही. त्या शाळेच्या कर्जाचे हप्ते फेडत बसण्यापेक्षा मी दिलेल्या रकमेमध्ये तुम्ही दोघे भाऊ मोठा बंगला बांधू शकाल. आलिशान. काय नाही समजतं ना मी काय म्हणतो ते? बघा, भावाशी एकदा बोलून बघा. तुमची कायमची ददात मिटेल. कळतंय ना? शिवराम सर. त्या आदर्श विद्यालयात कुणी गायधनी सर आहे, त्यांना पकडून घेऊन ये. सर. आता शाळेत पण गुन्हे व्हायला लागलेत आणि ते या आदर्श विद्यालयात. साहेब साहेब, हेच ते गायधनी. गायधनी काय केलं? हा? काय केलं तू? साहेब साहेब, मी नाही साहेब. मला माहिती आहे तू काय केलं ते. हा? ती पोरगी आणि तिची आई आत्ताच तक्रार नोंदवून गेली. पण मला तुझ्या तोंडूनच ऐकायचंय तुझ्या पापाचा पाडा. हा? बोल बोल साहेब. मी तुझी पोरगी खोटं बोलते साहेब. साहेब साहेब, मी असं करीन का साहेब? गायधनी, चेहरा बघितला आरशात? हा? बघितला का? तुमचा चेहरा सांगतोय की तुम्ही तोंड काळं करून आलाय. कोण गुन्हेगार आहे, कोण गुन्हेगार नाही, कोण साळसूत आहे, कोण निर्दोष, हे आम्हाला एका नजरेत समजते. तरी पण कुणाला गुन्हेगार ठरवायचं आणि कुणाला नाही हे आम्ही ठरवतो. साहेब साहेब, बघा आता सगळं काही तुमच्या हातात आहे. करा काहीतरी.
काय करू? गाय धनी, गाय धनी गुरुजी. शिवराम, याला टॉर्चर मध्ये घे. काय करते साहेब? साहेब सांगा ना. काय साहेब? काय साहेब असं करू नका साहेब. काय साहेब? विनयभंगाचा गुन्हा काय असतो याची कल्पना आहे का तुम्हाला? ही बातमी जर बाहेर गेली ना तर अख्खा गाव तुडवून काढेल तुम्हाला. लय गुन्हेगार बघितले, तुझ्यासारखा लहान पोरीवर हात टाकतोस. लहान पोरीवर नाही. नाही गायधनी, तुझी आता सुटका नाही. नाही सुटका नाही. जा शिवराम, त्याला घेऊन जा. साहेब साहेब चला. साहेब साहेब असं करू नका साहेब. साहेब साहेब काही सेटलमेंट नाही का होऊ शकणार? नाही म्हणजे तुम्ही कसंही करून ही केस दाबून टाका. तुम्ही सांगाल ते किंमत मोजायला मी तयार आहे. मी केस दाबली आणि उघडकीस आली तर मला कितीला पडेल? मला काय कटकट आहे? चल शिवराम, जा 2 चहा सांग. जा. हा सर. गायधनी, काय ऑफर काय तुमची? बाबा, अहो जेवायला येता ना? नको, मला भूक नाहीये. काय झालं हो बाबा? नाही म्हणजे मी आल्यापासून बघते तुम्ही खूप गप्प गप्प आहात. सावरी, हं? आज मंदिरात पाप घडलं. हं? तुला आमच्या शाळेतले ते गायधनी सर ठाऊक आहेत ना? हं. त्यांनी आमच्या शाळेतल्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला. काय? स्पेशल क्लासच्या निमित्तानं संध्याकाळी शाळेत बोलून क्लासरूम मध्येच. काय सांगताय बाबा? किती किती भयंकर आहे. पण दुर्दैवानं खरंही आहे. पण काय पण म्हणजे आपण काय ऍक्शन घेतली का याच्यावरती? मी त्या गायधनी सरांना पोलिसांच्या स्वाधीन केलंय. तुमचा केवढा विश्वास आहे ना तुमच्या शिक्षकांवर. पण कीर्तीचं काय, तिच्या आईचं काय? त्यांचा विश्वास उडालाच ना शिक्षणावरचा. सावरी, शिक्षणावरचा विश्वास उडण्यासारखी वाईट गोष्ट नाही दुसरी. आणि बाबा, कीर्तीच्या मनावर कायमचा ओरखडा राहील ना हो याचा. आणि ही जखम माझ्याही मनात कायम राहील आता. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात हेच खरं. तर सगळं जगच सुखी झालं असतं ना. पण बाबा, तुमच्यासारखी चांगली माणसं या जगात आहेत ना म्हणून आमचा चांगुलपणावर विश्वास आहे. खरंच बाबा. आणि तुम्हीच म्हणता ना की जे चांगलं असतं ते चिरंतन असतं म्हणून. हे एवढंच आपण म्हणू शकतो. तथास्तु.
मामा चहा घेता ना? थोडी बिस्किटं खाता? हां नको, काय नको. मग घ्या ना, तुम्ही कालपासून जेवलेला नाही आहात. दादा तू किती त्रास करून घेणार आहेस? आणि तू किती त्रास केलास तरी जे घडलं ते पुसलं जाणार आहे का? मोहिते सर, पोलीस